श्री स्वामी समर्थ. समर्थ म्हणतात की कधीही कुठल्याही गोष्टीचा अहंकार करू नका. बघा म्हणले समर्थ, एकदा हत्तीला खूप अहंकार आला होता आणि मग मात्र हत्ती स्वतःला खूपच हुशार आणि खूपच बलाढ्य समजत होता. एकदा हत्तीला भेटण्यासाठी उंदीर तेथे आला. त्यावेळेस मात्र हत्तीने उंदराचा पान उतारा केला आणि हत्ती उंदराला म्हणू लागला, "अरे उंदरा, तुझं जीवन मात्र भीतीदायक आहे बघ. कोणही मांजर आलं किंवा कुठलाही प्राणी जरी आला तर तुला पटकन मारून टाकू शकतंय, तुझा मृत्यू होऊ शकतोय. त्यामुळे तुझं जीवन मात्र भीतीदायक आहे. माझं बघ, मला सगळेजण घाबरतात आणि माझ्या सोंडेने कोण जरी मला मारण्यासाठी आलं तरी माझ्या सोंडेने मी त्याचा वार करतोच. बघ मी किती बलाढ्य आहे, मी किती हुशार आहे, मी किती मोठा आहे आणि तू मात्र एवढूसा छोटासा माझ्या पायाखाली जरी आला तरी तुझा मृत्यू लगेच होईल." त्यावेळेस मात्र उंदराला वाईट वाटलं. उंदीर काहीच न बोलता खाली मान घालून तेथून निघून गेला. मग मात्र थोड्या दिवसांनी असं झालं की त्या जंगलामध्ये एक दोन माणसं आली आणि त्या माणसाने हत्तीचं लक्ष नसताना त्याच्या त्याच्या पूर्ण शरीरावर एक असं जाळं टाकलं की त्यातून तो बाहेरच पडत नव्हता. आणि जाळं एवढं कडक होतं की त्या जाळ्यातून तो बाहेरच पडू शकत नव्हता. एक दिवस त्याने खूप प्रयत्न केला तरीही तो बाहेर पडलाच नाही. मग मात्र हत्ती रडू लागला. मग तेथे उंदीर त्याला भेटायला आला. त्यावेळेस मात्र हत्ती उंदराला विनंती करू लागला की, "हे उंदरा, मला माफ कर. मी त्या दिवशी खूप तुला बोललो, पण आता माझी मदत कर. मला मदतीची खूप गरज आहे." उंदराने कोणताही शब्द न वापरता आपल्या कारी दाताने ते पूर्णपणे जाळं कट केलं आणि मग मात्र लगेच हत्ती बाहेर आला. त्यावेळेस मात्र हत्तीला त्याच्या चुकाची जाणीव झाली आणि हत्ती मग उंदराची माफी मागू लागला आणि उंदराला म्हणू लागला की, "मला माफ कर. त्या दिवशी मला खूप अहंकार आला होता आणि तो अहंकार पूर्णपणे परब्रह्माने, ईश्वराने कमी केला आणि आता मला कळालं की जीवनामध्ये सर्वांना खूप महत्त्व आहे, सर्वांमध्ये शक्ती आहे, सामर्थ्य आहे, बुद्धी आहे, ताकद आहे आणि हेच मी विसरून गेलो. तुझ्यामध्ये ही किती ताकद आहे. तू आपल्या एवढ्याशा कारी दाताने हे पूर्णपणे जाळं कट केलं आणि त्यामुळेच मी बाहेर येऊ शकलो आणि खरंच आजपासून तू माझा मित्र आहेस. मी तुला कधीही चिडवणार नाही आणि इथून पुढे मी कुठल्याही गोष्टीचा अहंकार करणार नाही." आणि मग मात्र हत्तीचा अहंकार पूर्णपणे कमी झाला. श्री स्वामी समर्थ.